नमस्कार, मी स्नेहा आणि मनापासून तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत तुमच्या सगळ्यांच्या आवडीची आणि झणझणीत अशी मस्त चिकनची छान भाजी। ही भाजी दिसायला जितकी सुंदर दिसती ना तितकीच चवीला सुद्धा खूप छान आहे। आणि आजच्या भाजीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे। व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। याच्यामध्ये मी तुम्हाला काही खास टिप्स दिलेल्या आहे, त्या पण तुम्ही फॉलो करा। भाजी एकदम मस्त छान होईल। सगळ्यात आधी तर मी इकडे 1 किलो चिकन घेतलेलं आहे। त्याला मस्त 3-4 पाण्याने स्वच्छ इकडे धुवून घेतलं आहे। आणि हे थोडंसं काही पीस मी साईडला काढले आहे, कारण मुलं ना चिकन खात नाही आणि भाजी पण खात नाही, तर मग म्हटलं त्यांच्यासाठी काहीतरी कंटक्की करते। आणि मग इकडे मी 2 मस्त मीडियम आकाराचे कांदे कापून घेतले, टोमॅटो कापला आणि इकडे अद्रक लसूण घेतलेला आहे। अद्रक लसूण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची मस्त एक बारीक पेस्ट करून घ्यायची। चला तर मग आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं अद्रक लसूण मी इकडे टाकून घेतलं आणि त्याची मस्त छान अशी थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट करून घेऊया, म्हणजे आपल्याला चिकन शिजायला टाकायला मस्त छान होऊन जाईल आणि आपल्या चिकनचा पण मस्त छान असा फ्लेवर येईल। इकडे मी अद्रक लसूणची पेस्ट काढून घेतली। 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करायची। सगळ्यात आधी तर 2 कापलेले कांदे मी त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो कापले आहे, ते पण त्याच्यामध्ये मस्त टाकून द्यायचे। आणि जी आपण अद्रक लसूणची पेस्ट केली आहे ती पण 2 चम्मच त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि बाकीची राहिलेली भाजीसाठी ठेवून द्यायची। नंतर जेव्हा आपण फोडणी देऊ ना तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला टाकायला कामी पडेल। नंतर वरून मीठ घालायचं 2 चम्मच, कारण भाजीमध्ये आपण नंतर टाकणारच आहोत थोडंसं आणि शिजायला पण, कारण पिसांना छान असं मीठ लागलं पाहिजे म्हणून त्याच्यात मीठ घालायचं। आणि नंतर वरून थोडीशी हळद घालायची आणि सगळं मिश्रण मस्त एकजीव होईपर्यंत असं चम्मचनी हालून घ्यायचं, म्हणजे आपला कांदा टोमॅटो सगळं व्यवस्थित मिक्स होऊन जाईल। आणि नंतर कुकरचं झाकण लावून त्याला 3 शिट्ट्या काढायच्या। जास्त आपल्याला गाढ करायचं नाही आहे चिकन, कारण 3 शिट्ट्या दिल्या तरी पण व्यवस्थित इकडे प्रॉपर होऊन जातं। इकडे मी घेतले आहे 3 कांदे, कारण आपल्याला आता करायचं आहे मसाला रेडी। इकडे मस्त 3 कांदे मी बारीक चॉप करून घेतले, तव्यावरती टाकायचे आणि थोडंसं तेल घालून त्याला मस्त इकडे छान असं भाजून घ्यायचं। तर चला आपली इकडे कांदे तयार झालेले आहे कट करून। आता इकडे आपण मसाला तयार करणार आहोत। मसाल्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। याच्यामध्ये काहीच मिस करू नका, कारण इकडे तिकडे थोडंसंही काही झालं तर आपली भाजी पण बिघडू शकते। काय टाकलं काय नाही हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे। इकडे कांदा अधूनमधून हलवत राहायचं, मस्त इकडे लाल प्रॉपर कांदा भाजून घ्यायचा। तर मसाला कोणता घ्यायचा चला मी तुम्हाला सांगते। इकडे घेतलं आहे मी खोबरं, फुटाण्याच्या डाळी घेतल्या आहे जे माझ्याकडे रेडीमेड होत्या, तेजपान घेतलं आहे, दालचिनीचा तुकडा घेतला, जायवित्री घेतली, एक चक्रीफूल घेतलं, थोडंसं शहाजिरं घ्यायचं आणि इकडे थोडेसे मी घेतले आहे मिरे, 4-5 8-10 मिरे घ्यायचे। 1 किलो चिकन असलं की जास्त नाही टाकायचे, कमी असले कमी घालायचे। इकडे लवंग घेतलेले आहे आणि हे 2 मोठी विलायची घेतली आहे। आणि इकडे हा सगळा मसाला ना मस्त भाजून घ्यायचा। सगळ्यात आधी तर मी खोबरं टाकलं, इकडे जो कांदा झाला होता तो आपला काढून घ्यायचा, तो घेतला काढून आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, खोबरं टाकायचं। खोबरं मस्त छान लाल खरपूस भाजून घ्यायचं आणि जो बाकीचा आपला मसाला होता तो पण त्याच्यामध्ये भाजून घ्यायचा। धने असले तर धने टाकायचे, मी इकडे धनिया पावडर वापरणार आहे म्हणून मी त्याच्यामध्ये धन्याचा वापर केलेला नाही। आणि इकडे आपला हा मसाला मस्त छान पद्धतीने इकडे मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा। आणि हे बघा किती मस्त छान त्याला रंग आलेला आहे आणि मस्त लाल झालेला आहे। जास्त जळू पण द्यायचं नाही, कारण मग आपल्या भाजीची चव इकडे बिघडते। मस्त छान नॉर्मल हलकं हलकं भाजून घ्यायचं। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्याला मस्त मिक्सरमधून फाईन पेस्ट एकदम बारीक काढून घ्यायची। आणि इकडे आपला मसाला पण मस्त छान आता भाजून आणि काढून रेडी झालेला आहे। चला तर आता देऊया भाजीला फोडणी। कशी द्यायची चला सांगते तुम्हाला। इकडे एक मस्त छान पातेलं घेतलं आहे, तुम्ही कोणतेही घ्या, कढई घ्या, पातेलं घ्या, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतला आणि मस्त जी अद्रक लसूणची पेस्ट काढलेली होती ते त्याच्यामध्ये ॲड करायची। मस्त छान असं त्याला तडतडू द्यायचं, म्हणजे अद्रक लसूणचा जो कच्च्यापणाचा वास राहतो, चिवटपणा, तो पण निघून जातो। आणि अद्रक लसूण मस्त छान भाजलं ना की एकदम छान भाजीला फ्लेवर येते, त्याला कच्चं राहू नाही द्यायचं। जो मसाला आपण काढला होता तो पण त्याच्यामध्ये घालायचा आणि मस्त त्याला परतू द्यायचं छान असं तेल सुटेपर्यंत। चला तर इकडे आपला मसाला मस्त छान होतोय, इकडे तेल सोडतंय तेव्हापर्यंत गॅस बारीक करायची। आणि जे बेसिक मसाले आहे काय घ्यायचे चला आता तुम्हाला सांगते। इकडे मी घेतले आहे 2 मीडियम आकार छोटे चम्मचभर मिरची पावडर, 3 चम्मच धनिया पावडर आणि आपण हळद थोडी कमीच घ्यायची, कारण आपण आधीच चिकन शिजताना हळद टाकली होती म्हणून इकडे थोडीशीच हळद घेऊन घ्यायची। आणि मसाला घेतला आहे मी इकडे एव्हरेस्टचा चिकन मसाला,
त्याने पण फ्लेवर मस्त भाजीला छान येतो. तुमच्याकडे असला टाकायचा, नाही तर जो कोणता चिकनचा मसाला असेल तो मी त्याच्यामध्ये ॲड करू शकता. माझ्याकडे हा एव्हरेस्टचा आहे आणि मी हाच वापरते, कारण हा मसाला मला फार आवडतो. नंतर इकडे घेतली थोडीशी कस्तुरी मेथी, जे कुठं पण तुम्हाला मिळून जाईल, डीमार्टमध्ये, दुकानमध्ये किंवा 10 रुपयाचं पॅकेट पण मिळतं. आता हे मसाले मस्त मसाल्यामध्ये आपल्या ॲड करून घ्यायचे आणि त्याला मस्त छान असं परतू द्यायचं, जेणेकरून आपला मसाला कच्चा पण राहणार नाही आणि तेलामध्ये छान पद्धतीने आणि व्यवस्थित इकडे मुरून जाईल. आता इकडे बारीक गॅस करून घ्यायची आणि इकडे आपलं चिकन पण झालेलं आहे. कुकरची वाफ काढून घ्यायची आणि चिकन बघा किती मस्त छान शिजलं आहे 3च शिट्ट्यामध्ये. आणि असं नुसतं अडणी पाणी जरी तुम्ही मुलांसाठी काढलं तर एकदमच बेस्ट, मुलं पण छान पितील, कारण त्याची चव आणि फ्लेवर छान येतो. नंतर मसाल्यामध्ये त्याला छान असं ॲड करून घ्यायचं आणि मस्त मिश्रण एकजीव इकडे तिकडे मस्त हलवून घ्यायचं आणि त्याला 5-10 मिनिट असंच राहू द्यायचं मसाल्यामध्ये, जेणेकरून आपलं चिकन छान असं मस्त मुरून जाईल. आणि इकडे मी पाणी पण गरम करायला ठेवलं आहे. पाणी गरम करून टाकलं की अतिउत्तम, जेणेकरून आपल्या भाजीला छान अशी तर्री पण येईल आणि भाजी पण आपली खूप मस्त इकडे होऊन जाईल. चला तर मग आपली इकडे भाजी रेडी झाली. ग्रेव्ही पण मस्त छान झाली, रस्सा पण इकडे मस्त झाला, जास्त पातळ नाही आणि घट्ट पण नाही, व्यवस्थित. आणि वरून मस्त घालायची हिरवी कोथिंबीर बारीक चिरून, कोथिंबीर शिवाय तर त्याला मज्जाच नाही. वा भाई वा. इकडे आपली भाजी उकळली आणि त्याच्यासोबत चिकनच्या भाजीसोबत कॉम्बिनेशन जर म्हटलं ना तर मस्त इकडे बाजरीच्या भाकरीसोबत भात, निंबू, कांदा आणि एकच नंबर कॉम्बिनेशन. मस्त इकडे सोबतच बाजरीच्या भाकरी पण मी इकडे बनवून घेतल्या आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही चपाती करा, भाकरी करा, काहीही करा, पण जेवण मात्र एकच नंबर होते. चला आपल्या इकडे भाकरी पण रेडी झाल्या आहे. तर मग कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा. चॅनलला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला शेअर करा आणि ही अशी भाजी जी मी बनवली रेसिपी नक्की तुम्ही तुमच्या घरी एकदा ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कमेंट करा. मस्त इकडे ताट वाढून आपलं झालेलं आहे. या मग जेवायला. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.